ये जो कंसेप्ट है, ये आपके बोर्ड में आता है. त्याला म्हणतात शब्द समूहाबद्दल एक शब्द. ओके. तर अनेक शब्दांबद्दल एक शब्द असं पण याला म्हणतात. बरोबर? अनेक शब्दांबद्दल काय रे? एक शब्द असं पण याला म्हणतात. तर इथे मी काही शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहून दिलाय. यातलेच शब्द बोर्डामध्ये येतात. ठीक आहे. आता किती मार्काला येतं हे? हार्डली 1 किंवा 2 मार्क. ग्रामर 1 किंवा 2 मार्काला हे येतं. एवढी लिस्ट तुम्ही वाचून काढलात ना, तर तुमचे ते 1 आणि 2 मार्क्स कमी होऊन जातील. तर तुम्हाला आधी ही लिस्ट रीड करावी लागणार. आपण आता बघूया एक-एक वाचून. ठीक आहे. पहिलं दिलंय, ज्यास कोणीही शत्रू नाही असा. तर ज्याला कोणीही शत्रू नाहीये, त्याला म्हटलं जातं काय रे? अजातशत्रू. तर शिवाजी महाराजांचे तर खूप शत्रू होते. त्याला अजातशत्रू म्हणाल का तुम्ही? नाही. ज्याचा कोणी शत्रूच नसतो, त्याला काय म्हटलं जातं? अजातशत्रू. अजात म्हणजे काय रे? तो आजाद आहे. आजाद आहे. त्याला कुठला शत्रूच नाहीये. त्याला कोणी मारणार नाही. त्याचा कोणी दुश्मन नाही. त्याला काय म्हटलं जातं? अजातशत्रू. पुढचा कन्सेप्ट आहे, स्वतःच्या फायद्याचे पाहणारा. बघा, जो फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करतो, त्याला काय म्हटलं जातं? अप्पलपोटी. काय म्हटलं जातं? अप्पलपोटी. तुम्ही वाचणार आणि बोलणार तरच ते होणार. ते काय आपण काय पिक्चर बघायला आलोय? कळलं की नाही? तुम्हाला वाचावं लागणार. बघा, काय कन्सेप्ट सांगितलं मी? आता तुम्हाला ह्याचा अभ्यास कसा करणार? जेव्हा तुम्ही हे नोट कराल, तेव्हा तुम्हाला या बाजूला हात ठेवावा लागणार असतो. हात उत्तरांवरती आणि हे वाचणार प्रश्न, त्याचं उत्तर तुम्हाला बोलायचं. कसं? हात ठेवून. बरोबर आहे की नाही? तर तुमचं व्यवस्थित रिव्हिजन होणार. बोला, जो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, त्याला काय म्हटलं जातं? अप्पलपोटी. बालांपासून वृद्धांपर्यंत, तर बालांपासून वृद्धांपर्यंत ही जी अवस्था आहे, त्याला काय म्हटलं जातं? अबालवृद्ध. त्यानंतर मागाहून जन्मलेला. बोला, मागाहून जन्मलेल्याला काय म्हणतात? अनुज. त्यानंतर वर्णन करता न येण्यासारखे, ज्याचं वर्णनच नाही करता येत, त्याला काय म्हटलं जातं? अवर्णनीय. ह्याच्यात महत्वाचं काय? तुम्हाला काना, मात्रा, वेलांटी पण नीट आली पाहिजे. एकच शब्दाला मार्क आहे रे. एका शब्दाला 1 मार्क आहे. आता तुम्ही शब्द लिहिणार ना, त्याला 1 मार्क आहे. पुढे, व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन, त्याला काय म्हणतात? जसं की आता मी माझ्यावरतीच लिहिलंय. मी जे आहे, हे माझ्याबद्दलच पुस्तक लिहिलंय. मैंने मेरे बारे में ही एक बुक लिखा है. त्याला काय म्हटलं जातं? आत्मचरित्र. मग दादा फक्त चरित्र कशाला म्हणतात? मी एखाद्या दुसऱ्याबद्दल लिहिलंय. त्याला काय म्हटलं जातं? चरित्र. इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत. एक ऑटोबायोग्राफी आणि एक बायोग्राफी. बायोग्राफी मतलब क्या होता है? मैंने दूसरे के बारे में लिखा, दैट इज बायोग्राफी. त्याला म्हटलं जातं चरित्र. और मैंने खुद के बारे में ही लिखा. त्याला काय म्हणतात? ऑटोबायोग्राफी. ते तेच आहे. व्यक्तीने स्वतःच वर्णन केलंय. त्याला काय म्हटलं जातं? आत्मचरित्र. चरित्र बायोग्राफी. आत्म ऑटोबायोग्राफी. बरोबर आहे? पुढे जाऊयात. बघा, पुढचा काय कन्सेप्ट आहे रे? देव आहे असं मानणारा, काय म्हणतात? बोर्डात आलेलं, देव न मानणारा.
आस्तिक म्हणजे ज्याची देवावरती श्रद्धा आहे. नास्तिक म्हणजे ज्याची देवावरती श्रद्धा नाहीये. पुढचं, वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना. त्याला काय म्हटलं जातं? आहार परिवर्तन. बरोबर आहे. मला सांगा, जेवणामध्ये बदल केला. जेवण म्हणजे आहार आणि बदल म्हणजे काय? परिवर्तन. जेवणामधला बदल त्याला काय म्हटलं जातं? आहार परिवर्तन. पुढे, सावकाश होत जाणारे आमूलाग्र बदल उत्क्रांती. आपण सगळे उत्क्रांतीची माणसं आहोत. पहिले आपण काय होतं? पाण्यातला मासा होतो आपण. सगळ्यात पहिला जीव हा पाण्यामध्ये निर्माण झालाय. त्यानंतर मग बेडूक बनला, मग माकड बनलं. मग माकडापासून हळू काय बनलं? पहिली माणसाला शेपटी होती म्हणे. माकड आपल्याच प्रजातीमधलं आहे. पण आपल्यामध्ये हळू काय झाले? बदल झाले. आणि आज आपल्यासारखा धडधाकट माणूस बनला. तर त्याला म्हटलं जातं उत्क्रांती. काय म्हटलं जातं त्याला? उत्क्रांती. पुढचा शब्द, बाहेर टाकण्याची क्रिया. काय म्हटलं जातं त्याला? उत्सर्जन. आपण श्वास घेतो ना, त्याला श्वासोच्छवास असं म्हणतात. जे आपण श्वास घेतो. पण जेव्हा आपण श्वास सोडतो बाहेर, कळलं की नाही म्हातारे? श्वास नाकावाटे जेव्हा बाहेर सोडतो, त्याला काय म्हटलं जातं? उत्सर्जन. पुढचं वाचा. येस. जो काही श्रमच नाही करत, मेहनतच नाही करत. बरोबर की नाही? जसं की तुम्ही लोक न मेहनत करता घरात खात असता. त्याला काय म्हटलं जातं? ऐत खाऊ. बरोबर आहे? काय म्हटलं त्याला? ऐत खाऊ. पुढे, क्रिकेटच्या मैदानाच्या बाजूने उभारलेली कापडी भिंत. तुम्ही कधी जाल क्रिकेट मॅच बघायला, तर तुम्हाला माहिती आहे बाउंड्रीवरती अशी कापडाची भिंत उभी केलेली असते. आजही मला वाटतं त्या बीएमसी मध्ये केपीएल चालू आहे. आहे ना केपीएल चालू? त्यांनी पण बघा ते ब्लॅक कलरचं कापड चारी बाजूनी बनवलंय. बांधलंय ते. त्याला काय म्हणतात? कना. बॉक्स क्रिकेट वगैरे असेल कुठे बॉक्स क्रिकेटच्या टुर्नामेंट, तेव्हा पण चार बाजूने काय करतात? कापड बांधतात. माहितीये ना कापड बांधतात? त्याला काय म्हणतात? कना. पुढे सांगा. बांगड्या भरणारा कोण असतो? हा शब्द तर ऐकला असेल तुम्ही. बांगड्या भरणाऱ्याला काय म्हणतात रे? कासा. पुढे, पौष्टिक पदार्थांचा आहार. बोला, पौष्टिक पदार्थांचा आहार म्हणजे काय असतं? खुराक. त्याला खुराक म्हणतात. पौष्टिक पदार्थ म्हणजे आपण काजू खातोय, बदाम खातोय, खारका खातोय, खोबरं खातोय. बरोबर ना? त्याला काय म्हटलं जातं? खुराक. पुढे, कपड्यामध्ये एकत्र बांधून ठेवलेल्या वस्तू. त्याला काय म्हणतात रे? गाठोडे. ऐकलं असेल हे गाठोडे. आता आपल्या घरामध्ये समजा साड्या असतील, अजून काय असेल? आणि आपण काय करतो? एक मोठा कपडा घेतो, त्या कपड्यामध्ये सगळ्या साड्या बांधतो आणि वरून काय करतो? गाठ मारतो. त्याला तुम्ही काय म्हणता? गाठोडे. बघितलंय ना रे गाठोडे असं? घरामध्ये अशी गोष्ट दिसली की तुम्ही शब्द वापरायचे, तेव्हाच या गोष्टी परफेक्टली होतील. बरोबर आहे की नाही? श्रम न करणाऱ्याला काय म्हणतात? आहेत खाऊ. आता झालं होतं ना? पुढे, धान्य साठवण्याची बंदिस्त जागा. त्याला काय म्हणतात? गोदाम किंवा कोठार. हा क्लिअर शब्द आहे. कोठार. नाहीतर गोडाऊन म्हणाल तुम्ही. तो इंग्लिश झालं. ज्या ठिकाणी धान्य साठवलं जातं, धान्य समजतंय ना धान्य? ज्या ठिकाणी धान्य साठवलं जातं त्याला काय म्हटलं जातं? कोठार किंवा गोदाम. पुढे, शत्रूला सामील झालेला घरभेदी. शत्रूला सामील झालेला समजतं ना? आता माझ्या टीम मध्ये हे 5 जण होते आणि त्यातला एक जण फुटला. कोणाला जाऊन मिळाला? आमच्या शत्रूला.
त्याला काय म्हटलं जातं? घर भेदी. म्हणजे आमच्या 5 जणांचं मिळून एक घर होतं. पण त्यातल्या एकाला ते आवडतंय का? तर त्याने आमच्या घराला भेदलं, दुसऱ्यांच्या घरात गेला. त्याला काय म्हटलं जातं? घर भेदी. पुढे चंद्र किरणे पिऊन जगणारा काल्पनिक पक्षी, त्याला काय म्हटलं जातं? चकोर. आता इंग्लिश इंग्लिश मीडियमच्या पोरांच्या बुकामध्ये आहे हा नाव शब्द. चकोर नावाचा एक पक्षी असतो. पावसाचे पाणी वरच्यावर पिऊन जाणारा पक्षी, त्याला काय म्हणतात? चातक. चातक नावाचा एक पक्षी आहे. तो काय करतो? जमिनीवरचं पाणी पित नाही. तो वर्षातून फक्त पावसाळा येईल ना तेव्हाच पाणी पितो. ते पण कोणतं पाणी? आकाशातून जेव्हा थेंब पडतात ना, तेव्हा तो डायरेक्ट पिणार ते पाणी. जमिनीमध्ये साचलेलं पाणी नाही पित. म्हणजे आपण चेंडू कसा कॅच करतो वरच्यावर, तसा तो चातक पक्षी काय करतो? वरच्यावर पाण्याचे काय कॅच करतो पाण्याचे? थेंब. इथे ना, बोला अतिशय जीर्ण होऊन फाटलेले कपडे. बोला फाटलेल्या कपड्यांना काय म्हणतात? आता चिंध्या लिवाल. आपल्या घरामध्ये तर चिंध्या हा शब्द प्रचलित आहे. पुढे सांगा, झाडाच्या बाजूने केलेले चौकोनी बांधकाम, त्याला काय म्हणतात? चौथरा. बनवतात ना? बऱ्याच मुंबईमध्ये पण बघायला भेटेल. मोठं झाड असतं, त्याच्या बाजूने कट्टा बनवतात, कट्टा. त्याच्यावरती संध्याकाळी लोकं बसतात. त्याला तुम्ही काय म्हणता? चौथरा. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? जिल्हा अधिकारी. जीवाला जीव देणाऱ्याला काय म्हणतात? जिवलग. आकार देण्यासाठी लोखंड गरम करण्याची जागा काय असते? झोतभट्टी. तुम्हाला माहिती आहे लोखंडाला आकार कसा भेटतो? कसा देतात रे लोखंडाला आकार? पहिलं लोखंड एकदम गरम करतात, एकदम गरम. आणि मग ते जोराजोरात काय करतात? ठोकतात. मग पाहिजे तसा त्याला आकार काय होतो? प्राप्त होतो. पुढे सांगा. पुढचं काय रे? हे ना, 3 रस्ते एकवटात ती जागा तिठा. नाहीतर तुम्ही लिहिता 3 रस्ता. तर सेंट फ्रान्सिस शाळेच्या इथे आहे ना 3 रस्ता. एक रस्ता इकडे जातो खाली हायवेकडे, एक वरती जातो सेंट फ्रान्सिस शाळेला, एक जातो आप्पावाड्याला. आहे का तिथं 3 रस्ता? तर त्याला 3 रस्ता नाही, त्याला काय म्हणतात? तिठा. पुढे वाच. 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे कोण असतं? त्रैमासिक. मग महिन्यातून प्रकाशित होणारे काय असतं? मासिक. महिन्यातून येणारे मासिक. रोज प्रकाशित होणारे दैनिक. ते तुम्ही वृत्तपत्र वाचता ना, ते रोज येतं रोज. त्याला दैनिक म्हणतात. खूप दानधर्म करणारा कोण असतो? ध्यान लावून बसलेले कोण असतात? पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत काय म्हणतात? नखशिखांत. पायाचं नख एकदम तळाला आणि डोक्यावरती असलेली शेंडी, बरोबर की नाही? पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत काय म्हटलं जातं? नखशिखांत. समाजात नाव आणि प्रतिष्ठा असलेला कोण असतो? ढग नसलेले आकाश म्हणजे काय रे? निरभ्र. कुणाचाही आधार नाही असा माणूस निराधार. स्वार्थाचा विचार न करणारा कोण असतो? निस्वार्थी. आणि स्वार्थाचा विचार करणारा स्वार्थी. बरोबर आहे की नाही बरं? स्वार्थाचा विचार करणारा स्वार्थी आणि स्वार्थाचा विचार नसेल करत त्याला काय म्हटलं जातं? निस्वार्थी. तुम्ही कसे आहात? अरे सांगा. आता आम्हालाच माहिती नाही आम्ही कसे आहोत. बोला. स्वर्गात स्वर्गात फुललेली सुंदर बाग नंदनवन. आता कोणी बघितलंय स्वर्ग? बरोबर की नाही? पण स्वर्गामध्ये जी फुलांची बाग असते, त्या बागेला काय म्हटलं जातं? नंदनवन. झाडाची पानं गळून पडणं, त्याला काय म्हणतात? पानझड.
झड म्हणजे पडणे आणि पान म्हणजे पानं पडणे. बरोबर? मग त्याला काय शब्द वापरतात? पानझड. पुढे सतत चालत गेल्यामुळे तयार झालेली वाट म्हणजे पायवाट. बरोबर नाही? चालत, चालत, चालता, चालता बनलेली वाट पायवाट. पुढचं सांगा. झाडाला फुटलेली नवीन कोवळी पाने म्हणजे पालवी. हा शब्द तुम्हाला माहिती असेल. जेव्हा झाडाला नवीन पानं फुटतात, आता पावसाळा येईल. मग पाऊस पडायला लागला की झाडाला नवीन पाने येतात. त्याला तुम्ही काय म्हणता? झाडाला काय फुटली? पालवी फुटली. पुढे वाचा. पंचांनी तयार केलेला वस्तुस्थितीदर्शक अहवाल म्हणजे काय असतं? पंचनामा. 15 दिवसांच्या समूहाला काय म्हणतात? मग 7 दिवसांच्या समूहाला काय म्हणतात? सप्ताह. काय म्हटलं जातं? सप्ताह. 8 दिवसांच्या समूहाला आठवडा म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं? आठवडा. चालू करा. पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजे प्रेक्षक. क्रिकेटच्या मैदानावरती जे आतमध्ये खेळतात ते खेळाडू आणि जे स्टेडियम मध्ये बसलेले असतात त्याला काय म्हणायचं? प्रेक्षक. बोला. पाहण्यास योग्य असे त्याला काय म्हणतात? प्रेक्षणीय. बंदुकीच्या गोळ्यांचा किंवा तोफ गोळ्यांचा भडीमार म्हणजे काय? बंबारा. सीमेवरती जेव्हा शत्रू हमला करतो सीमेवर, सीमेवर म्हणजे बॉर्डरवर, तेव्हा भारतीय सैनिक काय करतात? एकटाच हमला करतो की सगळे मिळून करणार? सगळे मिळून. कोणी तोफा सोडणार, कोणी गोळे टाकणार, कोणी रायफलनी गोळ्या मारणार. त्याला तुम्ही काय म्हणता? बंबारा. काय म्हटलं तर रे? बंबारा. वाचायचा शब्द पुढचं. वाचा रे. काय लिहिलंय? न मोडली जाणारी कठोर प्रतिज्ञा. त्याला काय म्हटलं जातं? भीष्म प्रतिज्ञा. एखाद्या गोष्टीची आवड असणारा म्हणजे भोक्ता. एखाद्याला म्युझिक आवडतं. त्याला आपण म्हणतो हा संगीताचा भोक्ता आहे. संगीता म्हणजे कुठली पोरगी आहे का? संगीत म्हणजे काय? म्युझिक. म्युझिकचा चाहता आहे. हिंदीमध्ये चाहता असतं. मराठीमध्ये काय शब्द असतो? भोक्ता. चालू करा. पुढे काहीही न बोलण्याचा नियम म्हणजे मौन व्रत. एखाद्याला सांगितलं गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. त्यांनी काय केलंय? मौन व्रत. पुढे अचूक गुणकारी असणारे म्हणजे रामबाण. अतिशय पातळ पत्रा म्हणजे वरख. अतिशय पातळ पत्र्याला काय म्हटलं जातं? वरख. जंगलाचे रक्षण करणारा फणस. जंगलात राहणारे प्राणी आणि ठरवलेले व्रत मध्येच सोडणं म्हणजे काय रे? व्रतभंग. बरोबर नाही? एखादं ठरवलंय आपण. एखादी गोष्ट ठरवली म्हणजे व्रत आणि ठरवलेली गोष्ट मोडली म्हणजे काय केलं? व्रताचा भंग केला. पुढे व्यवसाय करणारा कोण असतो? व्यवसाय. भाषेचा प्रवाह म्हणजे वाक प्रवाह. भाषेचा प्रवाह म्हणजे वाक प्रवाह. वाक्य प्रवाह. पुढे सांगा. वाचायला योग्य आहे असं त्याला काय म्हणतात? वाचनीय. ज्याची पत्नी मरण पावली आहे अशा पुरुषाला काय म्हटलं जातं? विधूर. आणि जिचा नवरा नवरा मृत पावलाय त्याला काय म्हणायचं? दगडावर कोरलेला लेख त्याला काय म्हणतात? शिलालेख. शिला म्हणजे दगड. दगडावरती जर लेख लिहिलाय म्हणजे त्याला काय म्हणायचं? शिलालेख. पुढे सांगा रे. सरकारकडून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जी रक्कम मिळते त्याला काय म्हणतात? शिष्यवृत्ती. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? स्कॉलरशिप. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. चांगली संधी मिळाली की काय म्हणायचं? सुवर्ण संधी. स्वतःशी केलेले भाष्य म्हणजे स्वगत. स्वतःशी केलेले भाष्य. स्वतःसोबत बोलतोय. स्वगत. दोन नद्या एकत्र मिळतात त्याला काय म्हणतात? संगम. जमा खर्चाची केलेली नोंद म्हणजे काय असतं? हिशोब.
हृदयाला भिडणारे काय असतं? हृदय स्पर्शी. जी गोष्ट हृदयाला भिडते, त्याला आपण काय म्हणतो? हृदय स्पर्शी. तर आता सगळ्यांनी नोटबुक काढायची आहे. आतापर्यंत बोर्डामध्ये आलेल्या गोष्टी आहेत या. ठीक आहे वार्ता? तुम्हाला 5 मिनिटं वेळ देतो. क्वेश्चन नंबर 1 टाकायचा आणि असं लगातार लिहायचे. किती वाक्य आहेत ही? 7. बरोबर? आणि त्याची उत्तरं लिहायची. जसं तुम्हाला येईल. जे नाही येईल ते नका लिहू. रॉंग नका लिहू पण. बरोबर आहे? येस. थोडंसं डोकं लावा आणि लिहा. काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला परवा पण लिहून दिले असतील. दिलेत ना? ओके. ज्याची उत्तर तुम्हाला येतील ते ट्राय करा. बघा तरी काय जमतंय का? फास्ट लिहायचं आहे आणि फास्ट रायटिंग पाहिजे. एवढ्या स्लो नाही चालणार. चला सांगा. मत देणारा. मत देणारा काय असतो? मतदार.
मत देणाऱ्याला मतदार म्हणतात. पुढे भाषण ऐकणारा. एनिवन भाषण ऐकणाऱ्याला? बोला. भाषण ऐकणाऱ्याला श्रोता म्हणतात. श्रोता. श्रोता म्हणजे ऐकणारा. गाणे गाणाऱ्याला गायक म्हणतात. आणि गाणं ऐकणाऱ्याला काय म्हणतात? श्रोता. रणांगणावर आलेले मरण म्हणजे काय असतं? येस, वीर मरण. वीर मरण. या वीला दुसरी वेलांटी द्या. वीर मरणा. वीरमरण. हे मगाशी झालंय आपलं. समाजाची सेवा करणारा कोण असतो? समाजसेवक. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. पुढे पायात चप्पल न घालता त्याला काय म्हणतात? येस, अनवाणी. पायात चप्पल न घालता त्याला काय म्हटलं जातं? अनवाणी. अनवाणी समजतं ना? अनवाणी म्हणजे पायात चप्पल नाही. पुढे लिहिता वाचता येणारा नाही. लिहिता वाचता येणाऱ्याला साक्षर म्हणतात. लिटरेट. लिटरेट मतलब पढ़ा लिखा आदमी. वाऱ्याचा वेगवान प्रवाह. बोला, वाऱ्याच्या वेगवान प्रवाहाला काय म्हटलं जातं? झोत. वाऱ्याच्या वेगवान प्रवाहाला काय म्हटलं जातं? झोत. वाऱ्याच्या एक वेगवान प्रवाहाला काय म्हटलं जातं? झोत. बोर्डात आलेले आहेत आहे. हे सगळे बोर्डामध्ये आलेले प्रश्न आहेत. कळलं की नाही? कळलं का इथपर्यंत? हे असं तर येत नाही बोर्डामध्ये. हे अशा प्रकारचं येत नाही. हे येतं. फक्त उत्तर लिहायच्यात आहेत तुमच्या हिशोबाने. बाकी हे तुम्ही घरी पण लिहू शकता. कळलं की नाही? आकडे टाका खाली. खाली कंटिन्यू आकडे काय टाका? आता 7 झालेत ना 7? इथे 1, 2, 3 लिहिले. पण तुम्ही असे आकडे टाका. काय ते? 8, 9, 10, 11, 12, 13 असे आकडे टाका. कळलं की नाही? म्हणजे लगातार होईल ते. असेच टाका. भले आधी रोमन नंबर टाकले असतील, तरी कंटिन्यू आता असे टाका. रोमन नंबर 25 पर्यंत पोहोचल्यावर ते भरपूर मोठं होईल. कळलं की नाही? 25 रोमन नंबर असा लिहायला लागेल एक्स, एक्स आणि व्ही. मग ते लय मोठं होतंय. बरोबर की नाही? त्यापेक्षा तुम्ही काय करा, असे आकडे टाकायला सुरुवात करा. हे लिहू नका. तर त्याची काय लिहा पुढे? उत्तर. हे घरी लिहा. समजली? पीडीएफ मी ग्रुपला पाठवली आहे. बरोबर नाही? चला ट्राय करायचंय. स्वतः आजमावायचंय. काय येईल उत्तर? चला फास्ट. आतापर्यंत वाचलेली सगळी भाषा त्यानुसार ठरवायचे. चला पटापट. एखादं तरी येतंय की नाही? ज्याचं उत्तर येईल ते लिहायचंय. जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या ठिकाणाला क्षितिज म्हणतात. क्षितिज. ऐकलेले शब्द असतात पण आपल्याला आठवत नाही.
बरोबर ना? पुढे शत्रूकडील बातम्या गुपचूप काढून आणणारा कोण? बहिर्जी नाईक. काय रे? गुप्तहेर. आपण असं म्हणतो ना, काय? महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक. गुप्तहेर किंवा त्याला तुम्ही नुसता हेर असं पण म्हणू शकता. ठीक आहे. पुढे देशासाठी प्राणांची आहुती देणारा त्याला काय म्हटलं जातं? हुतात्मा. हुतात्मा. देशासाठी प्राणाची आहुती देणारा कोण असतो? हुतात्मा. हा, हे तुम्हाला जमलं असेल. मगाशी पण आलेलं ना? समाजाची सेवा करणारा कोण असतो? समाजसेवक. खूप बोर्डाला आवडतं हे. आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. बोला, जे नियतकालिक आठवड्याने येतं त्याला म्हटलं जातं साप्ताहिक. साप्ताहिक. मॅगझिन नाही का असतं मॅगझिन. स्वतःचे काम स्वतः करणारा. एनिवन? स्वतःचे काम स्वतः करणारा. स्वावलंबी. स्वावलंबी. स्वावलंबी माणूस स्वतःचे काम स्वतः करतो. हे आपण फक्त उत्तर लिहितोय ना? नंतर तुम्ही घरी प्रश्न लिहाल ना? बरोबर की नाही? प्रश्न लिहाल की नाही? चला, आता याचं ट्राय करायचं. हे 5. यातलं बरंचसं तुमच्या परिचयाचं आहे. ठीक आहे? करायचंय ट्राय. आजमावा स्वतःला. लोखंडाच्या वस्तू बनवणारा मगाशी पण आलेलं. मोजकेच बोलणारा त्याला काय म्हणतात? वर्तमानपत्रात बातमी देणाऱ्याला काय म्हणतात? पिण्यासाठी फुकट पाणी मिळवण्यासाठी केलेली सोय. बघितलं असेल तुम्ही, झाडाखाली मडकं ठेवलेलं असतं. आणि नाटकात भूमिका करणारा पुरुष. नाटक करणारा नाटककार असतो आणि नाटकामध्ये ऍक्टिंग करणारा नट असतो. नट किंवा त्याला तुम्ही कलाकार पण म्हणू शकता. तेव्हा लोखंडाची वस्तू बनवणारा. बोला, लोखंडाची वस्तू बनवणारा कोण असतोय? लोहार. लोखंडाची वस्तू बनवणारा लोहार. मोजकेच बोलणारा त्याला म्हटलं जातं मितभाषी. मितभाषी. मितभाषी म्हणजे जो कमीत कमी बोलतो. ही मी पहिली कर. वर्तमानपत्रात बातमी देणारा बातमीदार. बातमीदार. पिण्यासाठी फुकट पाणी मिळवण्यासाठी केलेली सोय त्याला म्हटलं जातं पाणपोई. आणि नाटकात भूमिका करणारा कोण असतो? नट. नाटकात भूमिका करणारा नट. डन. याचं ट्राय कर. याच्या हे तुम्हाला कळेल लगेच.
ट्राय करायचंय पटापट. चित्रे काढणारा कोण असतो रे? येस, चित्रे काढणारा असतो चित्रकार. चित्रे काढणारा चित्रकार. बरोबर आहे. मूर्ती घडवणारा कोण असतो? मूर्तिकार. मूर्ती घडवणारा कोण असतो? मूर्तिकार. अभिनय करणारा कोण असतो? अभिनेता. आणि अभिनय करणारी कोण असते? अभिनेत्री. अभिनय करणारा अभिनेता, अभिनय करणारी कोण असते? अभिनेत्री. बरोबर ना? ऍक्टर आणि ऍक्ट्रेस. ऍक्टर आणि कोण रे? ऍक्ट्रेस. हे ट्राय करा. एकत्र ट्राय करा हे 6 आणि 7. यात ट्राय करो पहिले. हे मगाशी झालेलं. हे बघा हे आलं. पती मरण पावला आहे अशी श्री. हे परत आले. आले? केलेले उपकार जाणणारा त्याला म्हटलं आता कृतज्ञ. कृतज्ञ. मग केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न. कृतज्ञ उपकार जाणणारा. कृतघ्न उपकार न जाणणार. इच्छिलेली वस्तू देणारी गाय. गाय गाय म्हणजे धेनू. आणि इच्छिलेली वस्तू देणारी त्याला म्हटलं जातं कामधेनू. धेनू धेनू हा समानार्थी शब्द आहे गायीसाठी. कामधेनू. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चौक. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा कुठली असते? चौक. चौक.
देव नाही असं मानणारा त्याला काय म्हटलं जातं? नास्तिक. आतून व बाहेरूनही त्याला म्हटलं जातं सबाह्य. सबाह्य. सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून. दुपारच्या जेवणानंतर जी लहानशी झोप येते, त्याला म्हटलं जातं वामकुक्षी. वामकुक्षी. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा त्याला म्हटलं जातं मनकवडा. पती मरण पावला आहे अशी श्री, तिला विधवा म्हणतात. मोजके असे बोलणारा हा मगाशी शब्द झाला. काय रे? मितभाषी. नाणी पाडण्याची जागा लिहा. नाणी पाडण्याची जागा काय असते? टाकसाळ. टाकसाळ. टाकसाळमध्ये कॉइन बनवले जातात. भाग्याचा अभाव असलेल्या म्हटलं तर अभाग्य. अभाग्य नाही, अभागी असं लिहा. अभागी. अभागी असं लिहा. अभागी. ठीक आहे? अभागी. याचा ट्राय करा. असं हे कितवा नंबर चाललाय आता? 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41. बस 41. ते दो नंबर. आता इकडे तर ऑप्शन आहेत तुमच्याकडे. ऑप्शन आहेत ना इकडे. एखाद्या विषयातील पारंगत व्यक्ती त्याला तज्ञ म्हणतात. तज्ञ. एखाद्या विषयातील पारंगत व्यक्ती तिला काय म्हटलं जातं? तज्ञ. धार काढताना दुधाचा उष्णपणा अजून निवला नाही असे दूध, त्या दुधाला धारोष्ण दूध असं म्हणतात. जे दूध नुकतंच काढून आणलंय, गरम अजून नाही केलं, त्याला काय म्हटलं जातं? धारोष्ण दूध. सर्वात शेवटी जन्मलेला त्याला म्हटलं जातं अनुज. ज्याचे वर्णन करता येत नाही, अवर्णनीय मगाशी चाललेलं. थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती म्हणजे अल्पसंतुष्टी. संपूर्ण जन्मभर म्हणजे आजन्म. इच्छिलेली वस्तू देणारे झाड कुठलं असतं रे? कल्पवृक्ष. बरोबर. कामधेनू शब्द तर आताच माहिती आहे, तो गायीबद्दल होता.
केलेले उपकार न जाणणारा. मगाशी काय होतं? केलेले उपकार जाणणारा त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. आणि केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ की कृतघ्न असतो? कृतघ्न. केलेले उपकार न जाणणारा कोण असतो? कृतघ्न. हां. मला काय कळेल? शब्दसमूहाबद्दल एक शब्द याचा होमवर्क हा आहे. किती आहे रे लिस्ट पूर्ण ही? किती लिस्ट आहे पूर्ण? 62. शब्दसमूहाबद्दल एक शब्दाबद्दल ही 62 ची लिस्ट लिहायची. बरोबर की नाही वाटत? आणि ते 50 वेळा वाचायचंय. तेव्हा कुठे तुमचा तो 1 आणि 2 मार्क काय होणार आहे? डन होणार. हे तुमचं काय झालं? शब्दसमूहाबद्दल एक शब्द. थोडक्यात तुम्हाला माहिती पडलं की नाही उत्तरं कशी लिहायची ते? उत्तर किती शब्दामध्ये असतं फक्त? एकाच शब्दात. समजली बरं? त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणतात. क्लिअर आहे?